नमस्कार. मुंबई गोवा हायवेवर चिपळूण शहराच्या थोडं पुढे म्हणजे 30-32 किलोमीटरवर एक गाव लागतं आरवली. हे आरवली गाव म्हणजे माझं आजोळ. माझ्या आईचे वडील यशवंत दिनकर करमरकर यांचं वडिलोपार्जित घर या आरवली गावामध्ये आहे. निसर्गाने या आरवली गावाला 2 देणग्या दिलेल्या आहेत. आरवलीला जाताना चिपळूण सोडल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आणि आरवलीच्या थोडं आधी आपल्याला उजव्या हाताला एक पाटी लागते, गरम पाण्याचे झरे. हे गरम पाण्याचे झरे हे आरवली गावाला निसर्गाने दिलेलं एक देणं आहे आणि त्यामुळे गावातल्या पुष्कळशा पुरुषांचा घरी पाणी तापून आंघोळ करण्याचा जो काही प्रताप किंवा काम असतं ते या गरम पाण्याच्या झऱ्यामुळे निकालात निघालेलं आहे. सकाळी घरातलं सगळं पहिलं आन्हिक आवरल्यानंतर खांद्यावरती सुखे कपडे आणि एक पंचा टाकून गावातले पुष्कळसे पुरुष 7-7:30 वाजल्यापासून या गरम पाण्याच्या झऱ्याच्या कुंडावर येतात. तिथे एक कडकडीत पाण्यामध्ये मनसोक्त डुंबतात आणि त्या कुंडाची उंची सुद्धा जेमतेम उभ्या राहिलेल्या पुरुषाच्या छातीपर्यंत पाणी येईल एवढीच आहे आणि त्या पाण्याला अतिशय मंद असा गंधकाचा वास येतो आणि उन्हाळ्यावरून म्हणजे या गरम पाण्याच्या झऱ्यावर घरी येईपर्यंत अंगाला तो वास चिकटून राहिलेला असतो. आणि या गावाला दुसरं मिळालेलं नैसर्गिक देणं म्हणजे त्या उन्हाळ्याच्या अगदी लगत वाहणारी गड नदी. या 2 निसर्गदत्त देणग्यांबरोबरच या गावामध्ये एक सूर्यनारायणाचं देऊळ आहे. वास्तविक पाहता कोकणपट्टीमध्ये किंवा उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सूर्याची देवळं अतिशय हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहे आणि त्यातलं एक देऊळ आमच्या या आरवली गावामध्ये आहे. गावातल्या या देवळाला जवळजवळ 125 वर्षाची परंपरा आहे. या देवाचा उत्सव दरवर्षी वैशाख महिन्यामध्ये साजरा होतो आणि 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये पहिला दिवस असतो तो छबिन्याचा. आता छबिना म्हणजे रात्री 7-7:30च्या सुमाराला देवाची सजवलेली पालखी देवळाच्या बाहेर पडते आणि मग गावातले सगळे भक्तजण जे 200-400च्या आसपास संख्येने असतात ते ढोल ताशाच्या गजरामध्ये देवाचं नाम संकीर्तन करत आपापल्या खांद्यावर ही पालखी घेऊन त्या देवळाला प्रदक्षिणा मारतात आणि हा कार्यक्रम जवळजवळ 2-2.5 तास चालतो. उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे कीर्तनाचा दिवस आणि कीर्तनकार बुवाना गावातलेच काही कलाकार तबला आणि पेटीची साथ करतात. गावामध्ये पूर्वापारपासून एक भजनी मंडळ आहे आणि या भजनी मंडळामध्ये तयार झालेले पेटी आणि तबला वाजवणारे कलाकार दरवर्षी या सूर्यनारायणाच्या उत्सवामध्ये कीर्तनकार बुवांना आपली साथ करतात. आणि तिसरा दिवस म्हणजे साहजिकच मोठ्या उत्साहाचा, कारण पूर्वी परंपरेप्रमाणे या ठिकाणी खेळे नावाचा जो कोकणामध्ये लोकप्रिय असा नाट्याच्या अंगाने जाणारा आणि खुसखुशीत विनोदाची पेरणी करणारा एक नाट्य प्रकार आहे ते खेळे रात्री 8-8:30च्या सुमारास या देवळाच्या आवारामध्ये लोकांसाठी सादर केले जातात. 1940 सालापर्यंत या खेळे किंवा एकंदर उत्सवाचं जे सगळं रूप होतं ते मिणमिणत्या दिव्यांच्या किंवा मशालींच्या प्रकाशामध्ये होतं. पण 1940-41 सालापासून मात्र खऱ्या अर्थाने आमच्या या सूर्यनारायणाचा उत्सव म्हणजे संध्याकाळचे तिथे होणारे सगळे कार्यक्रम प्रकाशमान झाले. आता हे प्रकाशमान होण्यासाठी त्यावेळी प्रचारात आलेल्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या हे मुख्य कारण होतं. आजच्या पिढीला कदाचित पेट्रोमॅक्सच्या बत्त्या म्हणजे नक्की काय असा संभ्रम पडू शकेल, पण माझ्या पिढीच्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये झगझगीत ट्यूबलाईट सारख्या प्रकाश देणाऱ्या केरोसिनवर चालणाऱ्या या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या नक्की बघितलेल्या आहेत. 1940-42 सालापासून पेट्रोमॅक्सच्या बत्त्यामध्ये संध्याकाळचे या देवळाच्या उत्सवामध्ये होणारे कार्यक्रम सादर व्हायला लागले आणि त्याच वेळेला पुण्यामध्ये असणाऱ्या गणपतराव बोडसांच्या मार्गदर्शनाखाली
एक गायक कलावंत आपल्या अंगामध्ये असलेल्या हिऱ्याच्या गुणांना पैलू पाडून घेत होता आणि पुढच्या काही वर्षामध्ये म्हणजे 45-46 साल उजाडेपर्यंत मुंबई आणि पुणे इथल्या नाट्य क्षेत्रावर या कसबी कलाकाराने आपल्या अभिनयाने आणि अभिजात गायकीने प्रभाव पाडायला सुरुवात केली होती आणि एक खणखणतं नाणं म्हणून या व्यक्तिमत्वाचं नाव पुणे मुंबईच्या नाट्यक्षेत्रामध्ये दुमदुमायला लागलेलं होतं आणि ते नाव होतं राम मराठे यांचं. अभिजात गायकी आणि अतिशय सुंदर अभिनय या त्यांच्या एकंदर वकुमाने किंवा अंगामध्ये मेहनतीने भिनवलेल्या गुणामुळे संशय कल्लोळ, स्वयंवर आणि सौभद्र सारखी गायक नाटाची म्हणून असलेली नाटकं फारच बहारदार व्हायला लागली. असं 44-45 पासून जवळजवळ 50-52 पर्यंत लोक एकमुखाने आपलं मत पुणे आणि मुंबईमध्ये व्यक्त करत असत. या राम मराठ्यांचा नंतर आमच्या गावाशी 1957 सालापासून घनिष्ठ असा संबंध निर्माण झाला. 1957 साली हे राम मराठे आरवलीचे जावई झाले आणि मग राम मराठ्यांचं दर 4-6 महिन्याने 2-4 दिवसांसाठी आरवलीमध्ये म्हणजे माझ्या आजोळच्या गावामध्ये येणं व्हायला लागलं. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये येणारा एक प्रसिद्ध गायक नट आणि आपल्या गावचा जावई म्हणून माझे आजोबा त्यांच्या संपर्कामध्ये आले. पण लवकरच राम मराठ्याने माझ्या आजोबांच्या ठायी असलेली नाट्य व्यवसायाबद्दल किंवा नाटकाबद्दलची एक अतीव अशी इच्छा, त्याच्याबद्दलचा प्रेम करण्याचा स्वभाव आणि मग नाटकासाठी काहीही करण्याची त्यांची वृत्ती बघून राम मराठ्यांची आणि माझ्या आजोबांची सुरुवातीला घट्ट मैत्री झाली आणि मग या दोघांमध्ये जीवाभावाचं असं एक नातं जमून गेलं. 2-2.5 वर्ष गेल्यानंतर मग या राम मराठ्याने स्वतःसाठी एक वेगळा असा पायंडा पाडून घेतला की 4 दिवसासाठी जर राम मराठे आपल्या सासूरवाडीला येणार असतील तर पहिले 2 दिवस ते आपल्या सासूरवाडीच्या घरामध्ये म्हणजे सासऱ्यांकडे उतरत असत, तिथला पाहुणचार घेत असत आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा तिसऱ्या दिवशी सकाळी निश्चितपणे आपला बाळ बिस्तारा सासूरवाडीच्या घरातून उचलत असत आणि मग करमरकरांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी आणून तो टाकत असत. त्याच्यानंतर या 2 सुहृदांची मित्रांची गप्पांची मैफल उरलेले 2 दिवस एका समोरासमोर बसून चालत असे आणि बऱ्याच वेळेला माझ्या आजोबांच्या पंक्तीला बसून राम मराठे जेवल्याचं मी अनेक वेळेला बघितलेलं आहे. अशा सगळ्या या काळाच्या ओघामध्ये वर्षामागून वर्ष निघून जात असताना 1960 साल उजाडलं आणि त्या वर्षी या सगळ्या उत्सवाची पुष्कळशी जबाबदारी माझ्या आजोबांच्या शिरावर आली. नव्हे म्हणजे त्यांनी ती मागून घेतली, कारण तोपर्यंत नोकरीमध्ये स्थिरस्थावर होऊन 2-4 दिवसाची हक्काची रजा मागण्या इतपत प्रगती माझ्या आजोबांनी PWD खात्यामध्ये केलेली होती. त्यामुळे 59-60 सालापासून उत्सवाच्या वर्किंग कमिटीमध्ये म्हणजे व्यवस्थापनामध्ये फार मोठा असा सिंहाचा वाटा माझ्या आजोबांकडे यायला लागला होता. 1960 साली जेव्हा उत्सवाचं ठरायला सुरुवात झाली तेव्हा मग त्या वर्षी कीर्तनकार म्हणून कोणाला बोलवावं असा खल सुरू झाल्यानंतर आजोबांना पटकन एक नाव आठवलं आणि ते म्हणजे रत्नागिरीच्या विजय काळे बुवांचं. रत्नागिरीला काही कामानिमित्त 2-4-10 वेळेला जेव्हा माझे आजोबा गेलेले होते तेव्हा तिथे मामलेदार कचेरीमध्ये असलेल्या या विजय काळ्यांबरोबर त्यांची जान पहचान झाली होती आणि हळूहळू हे विजय काळे जे मामलेदार कचेरीमध्ये UDC म्हणजे अप्पर डिव्हिजनल क्लार्क म्हणून काम करतात, ते कीर्तन सुद्धा अतिशय सुंदर करतात याची खबरबात माझ्या आजोबांना रत्नागिरीमध्ये लागले आणि मग 1-2दा
कुठे ना कुठे गावामध्ये झालेली या विजय काळेबुवांची कीर्तनं आजोबांनी स्वतः जाऊन ऐकली आणि त्यांना ती पसंत पडल्यानंतर 1960 सालामध्ये आपल्या सूर्यनारायणाच्या देवळामध्ये कीर्तनाच्या दिवशी कीर्तन करायला विजय काळेबुवांना रत्नागिरीहून बोलवावं असं आजोबांनी ठासून सांगितलं आणि बाकीच्या लोकांनी ते पटकन मान्य केलं. त्याच्यानंतर 2-4 वेळेला पत्रापत्री झाली. 1-2 वेळेला आजोबा आणि गावातल्या त्या उत्सवामध्ये असणाऱ्या 2-4 मानकऱ्यांनी रत्नागिरीला जाऊन या विजय काळेबुवांची भेट घेतली आणि मग कीर्तनाचं सगळं व्यवस्थित ठरवून झालं. काळेबुवा थोडेसे खुश झाले, कारण त्यांना त्यांच्याबरोबर दरवेळेला जे तबलजी आणि पेटीवाला बरोबर न्यायला लागत असे, त्याच्यातून मात्र या आरवलीच्या सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये त्यांच्या होणाऱ्या कीर्तनामध्ये त्यांना सुटका मिळाली होती. कारण आजोबांनी आणि गावातल्या गेलेल्या मानकऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की बुवा, तुम्ही फक्त या, आमच्या गावामध्ये तयारीचे असे तबला आणि पेटी वाजवणारे लोक आहेत. विजय काळ्यांकडून पक्का होकार आल्यानंतर मग आजोबा आरवलीमध्ये येऊन या उत्सवाच्या तयारीला लागले आणि त्या वर्षी रघु लघाटे नावाचा भजनी मंडळामध्ये चांगला तबला वाजवणारा जो एक कलाकार होता, त्याला त्याने या कीर्तनाच्या वेळेला तबलजी म्हणून साथ करायचं सांगून टाकलं. आणि दुसरं विष्णू परांजपे नावाचा एक जो गावातलाच कलावंत होता, चांगली पेटी वाजवणारा, त्याला पेटी वादनाची जबाबदारी माझ्या आजोबांनी देऊन टाकली 1960 सालातल्या उत्सवासाठी. त्याच वेळेला कर्मधर्म संयोगाने किंवा दुग्ध शर्करा योग म्हणावा असा जुळून आला आणि उत्सवाच्या 2-3 दिवस आधी आपल्या सासूरवाडीला म्हणून राम मराठे आरवलीमध्ये आले. आजोबा आमचे उत्सवाच्या तयारीमध्ये मग्न होते, त्यामुळे एकदा राम मराठ्यांकडे त्यांच्या सासूरवाडीला जाऊन चहा पाणी घेऊन आले होते. आणि त्याच्यानंतर 2 दिवस पहिले जेव्हा राम मराठे आपल्या सासूरवाडीचा पाहुणचार घेत होते, तेव्हा समोर उभ्या असलेल्या देवळाच्या उत्सवाची सगळी जबाबदारी एका पाठोपाठ एक निसरण्यामध्ये माझे आजोबा घडून गेलेले होते. राम मराठ्यांनी आपला दरवर्षीचा पायंडा त्या वर्षी सुद्धा पाळला. 2 दिवस सासूरवाडीचा पाहुणचार घेतल्यानंतर त्यांनी आपलं बस्तान सासूरवाडीहून हलवलं आणि करमरकरांच्या घरी 3ऱ्या दिवशी सकाळी येऊन ते थडकले. माझे आजोबा समोरासमोर बसले, चहा पाणी झालं, गप्पा सुरू झाल्या. पण राम मराठ्यांच्या चाणाक्ष नजरेमध्ये एक गोष्ट पटकन लक्षामध्ये आली आणि ती त्यांनी माझ्या आजोबांना म्हणजे यशवंत दिनकर करमरकरांना सरधोपटपणे विचारून टाकली की अहो करमरकर, दरवर्षी आपल्या गप्पा जशा रंगतात तशा यावर्षी काही रंगत नाहीत बुवा. तुम्ही काहीतरी विचलित मनस्थितीमध्ये आहात असं मला वाटतंय, आणि तसं असेल तर मला स्पष्टपणे सांगितलं तरी चालेल. त्यावर मग माझे आजोबा राम मराठ्यांना म्हणाले की तसं काही नाही रामभाऊ, गावामध्ये उद्यापासून उत्सव सुरू होतोय आणि त्या उत्सवाची पुष्कळशी जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे माझा एक कान किंवा थोडेसे डोळे देवळाकडे लागलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला कदाचित माझ्या गप्पा मारण्यामध्ये थोडासा विस्कळीतपणा किंवा थोडंसं लक्ष नसल्यासारखं वाटत असेल. रामभाऊ मराठ्यांनी आनंदाने इतकं दिलेलं स्पष्ट उत्तर करमरकरांकडून आलेलं मान्य केलं आणि मग त्यांची परवानगी घेऊन बसल्या बैठकीतून उठून माझे आजोबा देवळाकडे धाव घेते झाले. देवळामध्ये अनेक प्रकारची कामं अनेक लोकांसाठी खोळंबलेली होती. उद्याच्या दिवसावर देवळाचा उत्सव येऊन ठेपलेला होता. सजावट कुठे बाकी होती, कुठे रोषणाईची कमतरता होती, कुठे पायऱ्यांची डागडुजी करायची होती, बाहेर पडणारी पालखी सजवायची होती. या सगळ्याला मग आमच्या आजोबाने एक प्रकारे गती देऊन जिथे कमी तिथे आम्ही या रेटाने स्वतः काम हाती घेऊन सर्व काही व्यवस्थित लावलं आणि रात्री 10-10:30च्या सुमारास ते घरी आले.
दुसऱ्या दिवशी उत्सव सुरू झाला आणि आजोबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून रामभाऊ मराठे त्या उत्सवामध्ये सामील झालेले होते. सबंध दिवस देवाची आरती, देवाची आराधना व्यवस्थित पार पडलं. रात्रीचा छबिन्याचा म्हणजे देवाची पालखी देवळाच्या भोवती नाचवण्याचा कार्यक्रम रामभाऊ मराठ्याला अतिशय आवडला आणि दोघेही जण म्हणजे माझे आजोबा आणि रामभाऊ मराठे रात्री 11, 11:30 वाजता घरी निघून आले. दोघांनी अंथरुणावर अंग टाकलं. रामभाऊ पटकन निद्रेच्या आहारी गेले, पण माझे आजोबा मात्र या कुशीवरून त्या कुशीवर असं तास दीड तास करत होते, कारण दुसऱ्या दिवशीच्या उत्सवाच्या कार्यक्रमाची सगळी जंत्री आणि तो कार्यक्रम नीट होईल ना ही चिंता आजोबांना कुठेतरी विचार करायला लावत होती. त्याच विचाराच्या धुंदीमध्ये रात्री कधीतरी आजोबांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी परत उत्सवाचा धिवेडगा सुरू झाला. विजय काळे म्हणजे जे बुवा कीर्तन करणार होते ते सकाळच्या सुमारास 10, 10:30 वाजता रत्नागिरीतून निघाले आणि त्यावेळेला ज्या सर्व्हिस मोटार होत्या त्या सर्व्हिस मोटारीपैकी एक मोटार पकडून 4, 4:30 वाजता आरवलीच्या गाडी तळावर म्हणजे आजच्या भाषेमध्ये स्टँडवर आले. त्यांना आणायला गावातून 2-4 मानकरी माणसं गेलेली होती. त्याने बुवांचं स्वागत केलं आणि मग बुवांना मोठ्या मानाने गाडी तळापासून देवळापर्यंत आणलं, देऊळ दाखवलं आणि नंतर पाटणकरांच्या घरी जिथे बुवांची उतरण्याची व्यवस्था केलेली होती तिथे विश्राम करायला ही मानकरी मंडळी विजय काळे बुवांना घेऊन गेली. तिथे गेल्यावरती घरातल्या पाटणकरांनी सांगितलं की बुवा 7, 7:30 वाजता कीर्तन सुरू होणार आहे, तेव्हा तुम्हाला वाटलं तर तास दीड तास अगदी आराम करा. कीर्तनाच्या वेळेच्या थोडं आधी मी आपल्याला घेऊन जायला येईन. बुवा तिकडे आराम करायला लागले आणि त्याच वेळेला करमरकरांच्या घरामध्ये म्हणजे माझ्या आजोबांच्या घरामध्ये एक वेगळंच नाट्य दुपारी 1:30 वाजल्यापासून आकाराला यायला लागलेलं होतं. विष्णू परांजपे नावाचा जो पेटीवाला आजोबाने या उत्सवासाठी होणाऱ्या कीर्तनाला पेटीची साथ करायसाठी मुकरर केलेला होता, त्याचा मुलगा केशव दुपारी 1:30 वाजता घाबऱ्या आमच्या आजोबांच्या घरी आला आणि त्याने आमच्या आजोबांना सांगायला सुरुवात केली की तात्या, माझ्या वडिलांची तब्येत एकदम बिघडलेली आहे आणि म्हणून आईने तुम्हाला तातडीने घरी बोलावलेलं आहे. आता आज संध्याकाळी कीर्तन उभं राहायचं आहे, त्यासाठी विष्णू परांजप्याला पेटीवाला म्हणून मुकरर केलेलं आहे आणि आत्ता याच्या तब्येतीला अचानकपणे काय झालं असं काहीसं आजोबांना वाटलं. पण त्याचबरोबर थोडीशी आशा अशीही वाटत होती की काहीतरी झालं असेल, संध्याकाळपर्यंत हा विष्णू पेटीची साथ करायला येऊ शकतो. पण जाताना आजोबाने 2 घरं सोडून गावातले जे खरे डॉक्टर होते त्यांना आपल्याबरोबर घेतलं आणि तातडीने ते या विष्णू परांजप्याच्या घरी गेले. विष्णू परांजपे अंथरुणावर आडवा पडलेला होता, अर्धवट ग्लानीमध्ये होता, मध्ये डोळे उघडत होता, बाकीचा वेळ डोळे घट्ट मिटून पडलेला होता. डॉक्टरांनी त्याची नाडी तपासली आणि त्यांचा चेहरा खरकन उतरला. खरकन उतरलेल्या त्या चेहऱ्याला बघून माझ्या आजोबांनी खरे डॉक्टरांना विचारलं की काय डॉक्टर, हा कसा आहे आता? त्यावर डॉक्टर म्हणाले मुश्किल आहे. आता मुश्किल आहे हे डॉक्टरांचं वाक्य ऐकल्याबरोबर माझ्या आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि अनंत विचारांचं अनंत काहूर त्यांच्या मनामध्ये घोंगावायला लागलं. मग आजोबाने डॉक्टरांना जरा बाहेर बोलावून घेतलं आणि विचारलं मुश्किल आहे म्हणजे काय? तेव्हा डॉक्टर म्हणाले की फार चिंतेचं कारण नाही आहे, पण याची नाडी अतिशय मंद लागते, याचा अर्थ याला कमालीचा थकवा आलेला आहे आणि आत्ता माझ्याकडची जी शक्तिवर्धक पटकन शक्ती देणारी औषधं आहे ती मी याला देतो, पण याला बरं होऊन म्हणजे उठून बसायला 2-3 दिवस तरी नक्की लागतील करमरकर. डॉक्टरांनी स्वच्छपणे हे सांगितल्यावर
आजोबा आणखीनच गर्भगडीत झाले. संध्याकाळचा उत्सव तोंडावर आलेला होता. जेमतेम काही तास हातामध्ये होते आणि निदान 2-3 दिवस तरी हा विष्णू परांजपे उभा राहू शकत नाही हे डॉक्टरांनी स्वच्छपणे सांगितलं. हे एका अर्थी बरं झालं असं आजोबांना कुठेतरी वाटलं, कारण उगाच याच्या आशेवर राहून आत्ता बरा होईल मग बरा होईल असं करत आपण वाट बघत राहणार नाही एवढं निश्चित झालेलं होतं. थोडीशी विचारपूस करून डॉक्टरांकडची औषधं देऊन बाबा लवकर बरा हो असा त्याला धीर देऊन आजोबा झपाट्याने बाहेर पडले. आपल्या घरी आले आणि अंगणामध्ये असलेल्या सायकलवर त्यांनी पटकन टांग टाकून ते सायकल सुरू करणार. एवढ्यात आमच्या घराच्या पडवीमध्ये असलेले राम मराठे चमकून उठले आणि करमरकर सायकल घेऊन आत्ता कुठे चाललेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फारसे काही चांगले दिसत नाहीत हे लक्षात आल्यावर राम मराठे आले आणि त्याने सायकलचं हँडल धरून आजोबांना थांबवलं आणि विचारलं, करमरकर आत्ता एवढ्या घाईमध्ये कुठे चाललात? अहो देऊळ तर तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे, तिथे जायला ही सायकल कशाला काढताय? त्यावर करमरकर म्हणजे माझ्या आजोबांनी झालेली सगळी हकीकत सांगितली आणि मग म्हणाले की आरवलीच्या पुढे जे तुरळ नावाचं 6-6.5 किलोमीटर अंतरावर गाव आहे तिथे गुरव नावाचा एक माणूस आहे आणि तो पेटी चांगली वाजवतो. आता आजच्या कीर्तनाला काही करून त्याला घेऊन यायला मी चाललेला आहे. राम मराठ्यांनी घाई गडबडीमध्ये असलेल्या माझ्या आजोबांना काही क्षण थांबवलं आणि म्हणाले, अहो करमरकर, ज्याला तुम्ही आजपर्यंत बघितलं नाहीत आणि उडत उडत ज्याचं नाव फक्त ऐकलेलं आहे त्या पेटीवाल्याला कीर्तनासाठी तुम्ही पेटीवाला म्हणून उभं करताय हे काही खरं वाटत नाही. तो कुठे पेटी वाजवतो, कशी पेटी वाजवतो याचा काहीतरी अदमास तुम्हाला आहे का? त्यावर मग करमरकरांनी म्हणजे माझ्या आजोबांनी सांगितलं की तेवढं विशेष मला काही माहिती नाही, पण मुंबईला जेव्हा तमाशाचे फड लागतात तेव्हा हा गावातून उठून मुंबईमध्ये तमाशामध्ये पेटी वाजवायला जातो एवढंच मला माहीत आहे. तमाशामध्ये पेटी वाजवायला तुरळचा हा गुरव नावाचा माणूस जातो हे कळल्याबरोबर राम मराठ्यांनी खांद्याला धरून आजोबांना दाबलं आणि सायकलीच्या बाहेर काढलं आणि ते म्हणाले, करमरकर भलतं सलतं काही करू नका. अहो तमाशातले सूर वेगळे, कीर्तनाचे सूर वेगळे, हा भक्ती संप्रदाय तो सगळा शृंगार रस आणि तुम्ही त्याला धरून आणला आणि त्याने जर तमाशातले सूर बुवांच्या कीर्तनामध्ये काढायला सुरुवात केली तर मात्र तुमचे सगळ्यांचे मोठी पंचायत होईल. राम मराठ्यांनी स्वच्छपणे सांगितलं की तमाशातला माणूस कीर्तनामध्ये पेटी वाजवायला आणू नका. राम मराठ्यांनी आपलं काम पूर्ण केलं होतं, पण त्यामुळे आजोबांची चिंता काही कमी झाली नव्हती. ते जास्तच गर्भगडीत किंवा भेदरलेले दिसायला लागले होते आणि त्यांची ती अवस्था बघून राम मराठे 2 मिनिटं त्यांच्या कानाशी लागले आणि मग पुढच्या 2-3-5 मिनिटांमध्ये माझ्या आजोबांचा चेहरा खुलत गेला आणि 5 मिनिटं जेव्हा पूर्ण झाली तेव्हा त्यांनी सायकल बाजूला ठेवली आणि तरातरा चालत ते उत्सवाच्या गडबडीमध्ये मिसळून गेले. संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास दोन्ही बाजूला अलोट गर्दी मंदिराच्या आवारामध्ये झालेली होती. देवाच्या गाभाऱ्याच्या समोर जी ओवरीची जागा होती, छोटा खास सभामंडप होता. त्या सभामंडपामध्ये स्वच्छ पांढऱ्या गाद्या घालून त्याच्यावर बुवांची सोय केलेली होती. बुवा येऊन कीर्तनाला उभे राहिले. त्यांच्या उजव्या बाजूला रघु लगाटे त्यांना तबल्याची साथ करायला होता आणि डाव्या बाजूला पेटीवर साक्षात राम मराठे होते. गावाने ते दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पूर्वरंग सुरू झाला. त्याच्या आधी बुक्का, हारतुरे आणि मानाचा नारळ मानकऱ्यांनी देऊन बुवांचं स्वागत केलं आणि एक छोटीशी चिठ्ठी त्यांच्याकडे सोपवली.
त्या चिठी वरवर बघून बुवाने आपल्या उपरण्यामध्ये ठेवून दिली आणि मग नामसंकीर्तनाची सुरुवात करून बुवाने पूर्वरंगाला आरंभ केला. पूर्वरंगामध्ये काही विनोदी गोष्टी, काही चटकदार गोष्टी, काही उदाहरणं, काही संत महात्म्यांचे दाखले, असं करत करत तास दीड तास बुवाने पूर्वरंग चांगला रंगवला आणि मग बुवाने उत्तर रंगाकडे वाटचाल करायला सुरुवात केली. त्याच्या आधी घोटभर पाणी पितो अशी जमलेल्या सगळ्या भक्त मंडळींची परवानगी घेऊन बुवाने घोटभर पाणी प्यायलं आणि त्याच वेळेला त्यांना चमकन एक गोष्ट आठवली. त्याने उपरण्यामध्ये सारलेली सुरुवातीला दिलेली कागदाची चिठी बाहेर काढली आणि मग उत्तर रंग सुरू होण्याच्या आधी बुवा जमलेल्या सगळ्या श्रोतू मंडळांना म्हणाले की बाबांनो, मी विजय काळे आज कीर्तनासाठी इथे उभा आहे. मी मामलेदार कचेरीत काम करतो. आमच्या घराण्यामध्ये भक्ती संप्रदायाचा वारसा आहे. देवाने मला चांगला गळा दिलेला आहे आणि एकंदर संत साहित्याबद्दल माझा पहिल्यापासून ओढा आहे आणि म्हणून हा कीर्तनाचा प्रपंच गेले 7-8 वर्ष मी आरंभलेला आहे. आज आपल्या गावातले 2 कलाकार मला या कीर्तनामध्ये साथ करायला आहेत. माझ्या एका बाजूला या तबल्याची साथ करणारे रघु लघाटे आहेत. आपण सर्वजण कदाचित त्यांना ओळखत असाल. आणि माझ्या उजव्या बाजूला पेटी म्हणजे हार्मोनियमवर मला साथ करायला आज आहेत राम मराठे. राम मराठे हे नाव घेतल्यानंतर बुवाने थोडंसं मिस्किल हास्य आपल्या चेहऱ्यावर आणलं. सगळ्या श्रोतृवृंदाकडे नजर टाकले आणि मग लोकांना ऐकू जाईल अशा खणखणीत स्वरामध्ये आपल्या उजव्या बाजूला पेटीवर असलेल्या राम मराठ्यांना बुवा म्हणाले की तुमचं नाव राम मराठे आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, मुंबई आणि पुण्याच्या नाट्यक्षेत्रामध्ये राम मराठे नावाचे एक मोठे गायक नट आहेत. त्यांच्या अभिनयाचं आणि त्यांच्या गायकीचं कौतुक मी अनेकांनी रत्नागिरीमध्ये केलेलं ऐकलं आहे आणि याच्या पुढे मला आयुष्यामध्ये कधी मुंबईला जाण्याची संधी मिळाली तर या राम मराठ्यांचं नाटक बघायचंच मला आहे. एवढं सगळं बोलून बुवाने परत मिस्किलपणे सगळ्यांकडे पाहिलं. बुवा काहीतरी गफलत करतायत हे आरवलीमध्ये त्या देवळाच्या आवारामध्ये जमलेल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं. पण कोणीही टार्गेटपणा किंवा आगाऊपणा म्हणतात तसा न करता म्हणजे उठून उभं राहून अहो बुवा ते खरोखरच राम मराठे आहेत असा सांगायचा उद्धटपणा केला नाही. तोपर्यंत बुवाने उत्तर रंगाला सुरुवात केलेली होती. त्या दिवशी बुवाने जे तुकाराम महाराजांचं कवन उत्तर रंगासाठी म्हणजे कीर्तनाचा परिपोष करण्यासाठी घेतलेलं होतं ते होतं झाला महार पंढरीनाथ. झाला महार पंढरीनाथ या तुकाराम बुवांच्या ओढीवर पूर्ण रंग झाल्यानंतरचा उत्तर रंग बुवा आपल्या वकुबाप्रमाणे रंगवत होते. दामाजी पंतांची कथा त्या कीर्तनामध्ये बुवा सांगत होते आणि दामाजी पंतांना आलेली अडचण दुष्काळामध्ये त्यांनी सगळं वाटून टाकलेलं कोठारातलं धान्य आणि त्यासाठी बादशहांकडून आलेलं समन्स आणि या बादशहांनी आपला पैसा वसूल करण्यासाठी दामाजी पंतांना पकडून आणायला पाठवलेले सैनिक इथपर्यंत सगळा कथाभाग बुवानी अतिशय सुंदर रंगवला. त्या ठिकाणी त्या कीर्तनाला मांडी घालून बसलेल्या माझ्या आजोबांच्या मनामध्ये मात्र एक वेगळं चित्र आकाराला येत होतं. त्यांना त्या दिवशी मनोमन पटलेलं होतं की झाला महार पंढरीनाथ. कारण
हार्मोनियमवाला आजारी पडलेला आहे आणि त्यावेळेला गावाची आणि माझी होणारी अडचण या राम मराठ्यांसारख्या अतिशय प्रसिद्ध अशा गायक नटाने सांभाळून किंवा तारून नेलेली आहे. म्हणजे खरोखरच माझ्या दृष्टीने पंढरीनाथ जो महार झाला तो हा राम मराठे आहे, असं काहीतरी विचार माझ्या आजोबांच्या मनामध्ये तरळत होते. रात्री 12:30-1 वाजता कीर्तन संपलं. राम मराठे आणि माझे आजोबा घरी आले. बुवा वस्तीसाठी पाटणकरांच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मग बुवांची जेव्हा गाव सोडायची वेळ झाली तेव्हा त्यांना स्वतः पाटणकर आणि गावातले 2-3 मानकरी या गाडी तळापर्यंत सोडायला निघाले आणि बुवा आपल्या कीर्तनाचं कमी आणि आपल्याला दिलेल्या साथीदारांनी साथीचं कौतुकच जास्त करत होते. ते सांगत होते की रघु लगाट्याचा हात तबल्यावरती खणखणीत आहे आणि राम मराठ्यांबद्दल काही विचारूच नका. त्यांच्यासारखा तयार पेटीवाला आजपर्यंत मला कुठच्याही कीर्तनामध्ये कुठेही भेटलेला नाही. आता झालेली गफलत बुवांच्या कानावर घालणं गरजेचं आहे असं कुठेतरी पाटणकरांना वाटलं आणि मग सर्व्हिस मोटार आली, त्याच्यामध्ये बुवा चढणार होते. त्यासाठी त्या बसचं दार उघडून बुवा आतमध्ये शिरणार. त्या गडबडीमध्ये पाटणकरांनी या विजय काळे बुवांना म्हणजे कीर्तनकारांना एका वाक्यामध्ये कालचा सगळा प्रकार सांगून टाकला की बुवा काल जे राम मराठे तुमच्या साथीला पेटीवर बसलेले होते ते तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये जे गाजलेले गायक नट म्हणून माहीत आहे, अहो तेच साक्षात राम मराठे होते. पाटणकरांनी हे सांगितल्यानंतर बुवानी असा आ वाचला की बसचं उघडलेलं दार मोठं की या बुवानी वाचलेल्या आचा आकार मोठा असा काहीसा संभ्रम पाटणकर आणि तिथे त्यांना निरोप द्यायला आलेल्या मानकऱ्यामध्ये पसरला. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कीर्तनाच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला निघून गेलेले बुवा आणि 2 दिवसांनी पुण्याला निघून गेलेले राम मराठे यांची आयुष्यात परत कधी भेट होईल असं कोणालाही कधीही वाटलं नाही. त्या दोघांना तर बिलकुल वाटलं नाही आणि आरवलीमध्ये असलेल्या तमाम जनतेला सुद्धा अशी काहीतरी भेट यांची परत आयुष्यात कुठेतरी होईल याचा अदमास आला नाही. पण नियती जे काही खेळ करते ते कधी कधी आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात. त्याच्यानंतर बक्कळ 10 वर्ष गेली आणि 1970 साली 1 मे 1970 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेला 10 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्याचा 1 दशक पूर्ती समारंभ मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करावा असं महाराष्ट्र शासनाचे त्यावेळचे प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना कुठेतरी वाटून गेलं. वसंतराव नाईकांनी मग आपल्या सांस्कृतिक खात्याच्या अधिकाऱ्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यासाठी एक चांगल्या 15-20 दिवस चालणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची आखणी करा. सांस्कृतिक मंडळ आणि हे सांस्कृतिक खातं यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आणि त्यांनी पहिला प्रस्ताव या मुख्यमंत्र्यांकडे त्या कार्यक्रमाच्या जंत्रीबद्दलचा पाठवला. त्याच्यामध्ये एक मजकूर होता की राज्यपालांच्या राजभवनावर आपण महाराष्ट्राच्या लोकधारेचं आणि एकंदर सामाजिक अवस्थेचं आणि लोक शिक्षणाचं साधन म्हणून इतकी वर्ष परंपरेने आलेलं एखादं कीर्तन राजभवनावर सादर करूया. वसंतराव नाईकांनी आलेला तो प्रस्ताव पाहिला आणि तिथले तिथे त्याला मंजुरी देऊन टाकले. पण त्या सांस्कृतिक खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबानो, पुणा मुंबईमध्ये जे गाजलेले कीर्तनकार आहेत त्यांना जरा बाजूला ठेवा आणि कुठच्या तरी लांबच्या प्रदेशातला एखादा अनवट पद्धतीने कीर्तन करणारा कीर्तनकार बुवा आणा, जे मला जास्त आवडेल.
साक्षात मुख्यमंत्री महोदयांनी असा आदेश दिल्यानंतर मग सांस्कृतिक खात्याची सगळी मंडळी या दृष्टीने प्रयत्न करायला लागली. त्यांच्या नजरा महाराष्ट्रभर फिरायला लागल्या आणि तेवढ्यात त्यांना कुणीतरी बातमी पोहोचवली की रत्नागिरीच्या मामलेदार कचेरीमध्ये विजय काळे नावाचे एक UDC आहे आणि ते कीर्तन सुद्धा छान करतात. त्याचबरोबर या सगळ्या सांस्कृतिक खात्यातल्या लोकांच्या कळ्या खुलल्या. मग सांस्कृतिक खात्यातले 2-4 अधिकारी मुंबईहून निघून थेट रत्नागिरीच्या मामलेदार कचेरीमध्ये आले. तिथे असलेल्या विजय काळ्यांना गाठून आधी त्यांना विचारलं की बाबा, मुंबईमध्ये आम्ही असं ऐकलं आहे की आपण कीर्तन करता. त्यावर विजय काळे बुवांनी सांगितलं, हो, मी खरोखरच कीर्तन करतो. मग सांस्कृतिक खात्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश, त्याच्यावर मग कीर्तनकार म्हणून या विजय काळे बुवांचं नाव मुकरर करण्याचा आपला असलेला मनोदय या काळे बुवांच्या समोर मांडला. विजय काळेने तिथल्या तिथे त्याला पटकन होकार देऊन टाकला. त्याच्यानंतर दिवसामागून दिवस गेले आणि एकंदर 1 मे 1970 रोजी दिवसभर मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचे आणि 2 मे, त्या वर्षी 2 मेला शनिवार होता, 1970 साली. त्या दिवशी संध्याकाळी राजभवनावर विजय काळे बुवांचं कीर्तन त्यावेळच्या राज्यपाल अली यावर जंग यांच्या समोर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्यातर्फे सादर होणार असं सगळं कार्यक्रम निश्चित झाला. 2 दिवस आधी हे विजय काळे रत्नागिरीहून निघून मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्यांची सरकारी विश्रामगृहामध्ये व्यवस्थित बडदास्त राखली गेली आणि 2 मे 1970 रोजी शनिवारी संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास सरकारी गाडीने हे विजय काळे राजभवनामध्ये दाखल झाले. तिथे उभारलेला तो मंडप, केलेली रोषणाई, एकंदर सगळी जी काही सरकारी पठडी आणि कार्यक्रमाचा झगमगाट होता तो बघून विजय काळे थोडेसे दबकले. तेवढ्यात त्यांना आश्चर्यचकित करणारी आणखीन एक गोष्ट तिथे दिसली आणि ते पुरते हबकून गेले. त्या कार्यक्रमासाठी मान्यवरांची जी मांदी आळी होती त्याच्यामधल्या एका खुर्चीमध्ये कार्यक्रमाचे निमंत्रित किंवा आदरणीय व्यक्ती म्हणून राम मराठे बसलेले होते. राम मराठ्यांकडे या काळे बुवांनी बघायला आणि राम मराठ्यांनी काळे बुवांकडे बघायला एक वेळ आली. दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं. काळे बुवा राम मराठ्यांना भेटायला जवळ धावत सुटले आणि तोपर्यंत राम मराठे सुद्धा आपल्या खुर्चीवर उठून उभं राहून हात जोडून 2-2 पावलं टाकत काळे बुवांकडे सरकायला लागलेले होते. मध्यभागी दोघांची भेट झाली. दोघांनी एकमेकांना गच्च मिठी मारली आणि काहीही न बोलता या हृदयीचे त्या हृदयी टाकावे अशा पद्धतीने दोघांच्या मनामध्ये असणाऱ्या उचंबळणाऱ्या भावना एकमेकांच्या हृदयापर्यंत पक्क्या पोचल्या. 2-2.5 मिनिटं ही घट्ट मिठी होती. त्याच्यानंतर दोघेही सावध झाले. विजय काळे बुवा स्वतःसाठी उभारलेल्या मोठ्या रंगमंचावर कीर्तन करायला चढून वर गेले आणि राम मराठे आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. कीर्तन छान झालं, पण कीर्तनाच्या प्रत्येक क्षणाला आरवलीमध्ये सूर्यनारायणाच्या मंदिरात केलेल्या कीर्तनाची आठवण क्षणोक्षणी या विजय काळे बुवांना येत होती. फक्त आज फरक एवढाच पडलेला होता की त्यावेळेला आपल्या जवळ उजव्या बाजूला पेटीवर पेटी वाजवणारे राम मराठे आज समोर निमंत्रित आदरणीय म्हणून बसलेले होते. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या माझ्या ठाम विश्वासाला पुन्हा एकदा बळकटी देणारी ही कथा मी आपल्यासमोर सांगितली. आपल्याला या कथेबद्दल काय वाटतं ते निश्चितपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. तसंच आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा आणि
आजपर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.